कायदा हा पूर्वपरंपरा मुलीच्या महिलांच्या बाजूने असल्यामुळे पती पत्नी वादातही अनेक वेळा पतीला अन्यायाचा सामना करावा लागतो. समजा तुमच्या पत्नीने तुम्हाला 1,00,000 रुपये मागितले, तर तो कुठला गुन्हा होईल का? तर तुम्हीच म्हणाल नाही. परंतु समजा तुम्ही तेच रक्कम तुमच्या पत्नीला मागितली, तर मात्र ती हुंडा बनते. याला म्हणायचं कायद्यामध्ये असणारा भेदभाव. परंतु तर कायदे त्याप्रमाणे आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल ओरडून उपयोग नाही की कायदा बदला. ते आपल्या हातात नाही आणि महिलांच्या विरोधात जाऊन कायदे पुढेही बनतील याच्याबद्दल कोणतीही फार अपेक्षा ठेवू नये. त्यामुळे आपल्याकडे असलेले जे काही उपाय आहेत, सोल्युशन्स आहेत, त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मग तो आईतर्फे केलेली DVची तक्रार असो कोर्टातली किंवा आणखीन काय असो, याशिवाय तुम्हाला न्याय मिळणं किंवा पतीला न्याय मिळणं हे कठीण दिसतं आज तरी. त्यामुळे पत्नीला पैसे मागताना सावधान.